हाय, गुड मॉर्निंग. मी वर्षा. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज ना मला केसांना मेहंदी लावायची होती आणि मला 2 शेड यूज करून लावायची होती, कारण का जास्त काळेपण आणि जास्त लालपण केस मला आवडत नाहीत. तर एका ताईने सजेस्ट केलं होतं की असं जर 2 मिक्स करून लावले ना तर चांगला रिझल्ट भेटतो म्हणून. आता काही जण म्हणतात की 2 शेड यूज केल्याच्या नंतर पांढरे केस होतात म्हणून, पण मग माझे सध्या तरी काही पांढरे केस वगैरे नाही, तर चला म्हटलं ट्राय करून बघू. जर चांगलं वाटलं तर करता येईल यूज. आणि मग त्याच्यामध्ये ना मी जास्वंदाची पानं पण टाकणार होते, परत ॲलोवेरा पण टाकणार होते, म्हणजे सगळ्याच गोष्टी ॲड करून मी मेहंदी लावणार होते. आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे भीती पण वाटत होती की नको 2 शेड यूज केल्याच्या नंतर परत केसांना काय व्हायचं. पण म्हटलं चला बघूयात, जर चांगला रिझल्ट मिळाला तर काय हरकत आहे ट्राय करून बघायला. मग वर गेले, एका कुंडीमध्ये मी जास्वंदाचे झाड पण लावलेलं आहे. मग त्याची जी खालची जी पानं असतात ती घेऊन आले. 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आणि जास्वंदाच्या पानांवर खूप धूळ होती, त्यांना स्वच्छ करून कट करून टाकलं पाण्यामध्ये. परत 2 चम्मच चायपत्ती पण ॲड केली होती मी आणि थोडीशी मेथी दाणे ॲड केले. त्यांना चांगलं उकळून घेतलं आणि तोपर्यंत मग मी ॲलोवेराचं पण जेल काढायला घेतलं होतं. म्हटलं पाणी गरम होईपर्यंत आपल्या ॲलोवेरा जेल पण रेडी होऊन जाईल. आणि खूप छान कलर आला होता पाण्याला. जसं जसं ते बॉईल होऊन पाणी हे होत होतं ना, त्याचा अर्क उतरत होता पाण्यामध्ये, तोपर्यंत ना पाण्याचा पूर्ण कलर चेंज झाला होता. मग मी ते पाणी चांगलं बॉईल झालं की लगेच ॲलोवेरा जेल पण करायला घेतलं. आणि सगळ्यांनाच माहीत आहे ॲलोवेरा जेल कसं करतात ते. वरचं पत्ता काढून घेतला आणि जो मधला एकदम व्हाईटवाला कलरचा तो गर असतो तो मिक्सर जारमध्ये टाकला आणि चांगलं फिरवून घेतलं मिक्सरला. आणि पूर्ण टेक्स्चर असं पूर्ण पातळवालं होऊन गेलं होतं आणि तेच मी नंतर मेहंदीमध्ये ॲड केलं होतं. पाणी गरम झालं, मग त्याला पूर्ण थंड होऊ दिलं आणि नंतर मग मेहंदीची पाकिटं मी घेतली मिक्स करायला. आता तासभर भिजवणार होते मी, कारण का सकाळी एवढ्या लवकर काय मेहंदी लावणार नव्हते. म्हटलं सकाळी भिजवली तर कसं एक 10-11 वाजेपर्यंत चांगली मुरेल आणि नंतर लावू आणि दुपारच्या वेळेमध्ये मग केस वॉश करायला पण होऊन जातं. म्हणून त्या हिशोबानंच मग मी सकाळी लवकर मुलाचा डब्बा वगैरे बनवल्याच्या नंतर घेतली होती मेहंदी लावायला. आणि दोन्ही शेड मग घेतले मिक्स करून. ब्लॅक कलरचं एक पाकीट होतं आणि रेड कलरचे 2 पाकीट होते, असं मी कॉम्बिनेशन ठेवलं होतं की म्हणजे ब्लॅकवालं थोडंसं कमी आणि रेडवालं जास्त. मग ते घेतले सगळं ॲड करून, त्याच्यामध्ये जे पाणी थंड झालेलं होतं ते पाणी मिक्स केलं आणि एकदमच सगळं पाणी नव्हतं ओतलं. म्हटलं थोडं थोडं ॲड करावं आणि छान त्याचं टेक्स्चर तयार झालं होतं. असं एकदम त्याच्यामध्ये एक पण गाठ वगैरे राहू दिली नव्हती मी. तर नवीन काही ट्राय करायचं म्हटलं ना तर भीतीपेक्षा एक्साइटमेंटपेक्षा भीती जास्त वाटते, कारण का काय माहिती कसा रिझल्ट मिळेल तर. कारण का मी असे काही रिव्ह्यू ऐकून होते की असं 2 कलर जर मिक्स केले तर व्हाईट केस होतात लवकर वगैरे म्हणून, त्याच्यामुळे भीती पण वाटत होती. म्हटलं जाऊ द्या. आणि मग एका आमच्या शेजारच्या ताईकडूनच लावून घेतली. त्यांना छान मेहंदी लावता येते, म्हटलं स्वतः लावण्यापेक्षा त्यांच्याकडूनच लावून घ्यावी म्हणून. आणि त्यांनी खूप छान असं ती बुचोड्यावाली मेहंदी लावून दिली होती. अगोदर जे क्राऊन एरिया असतो त्यामध्ये तिथली केस घेतली आणि त्यांना छान मेहंदी अशी लावून घेतली आणि त्याचा एक छोटासा आंबोडा घातला. आणि मग नंतर लेफ्ट राईट अगोदर ह्या बाजूचे मग नंतर त्या बाजूचे अशी केस करत करत पूर्ण केसांना त्यांनी खूप छान मेहंदी लावून दिली होती. आणि मी साधारण एक 2 तासच्या आसपास ठेवली होती मेहंदी. आणि मग नंतर 2 तासाच्या नंतर मग नॉर्मल अशा कोमट पाण्यानं धुवून टाकली, म्हणजे काही शॅम्पू वगैरे काहीच नाही केला, अशीच धुवून टाकली. आणि नंतर मग नेक्स्ट डेला रात्रीला हेअर ऑइलिंग केली आणि नंतर मग शॅम्पू केला आणि खरंच खूप छान एकदम असे स्मूथ केस झाले होते. आता ते मला ना क्लिप घ्यायची लक्षच नाही, नंतर माझ्या डोक्यात आलं अरे आपण नंतर केस धुतल्याच्या नंतरचा पण एक शूट घ्यायला पाहिजे होतं, पण मग मी ते विसरले. पण छान एकदम छान लुक आलं होतं, कारण का माझे केस खूप असे फ्रीझी झाले होते. आणि बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम ते ज्यांना मेहंदी नाही लावली ते केस कसे दिसत आहेत, एकदम त्यांना शाईन पण नव्हती आणि फ्रीझी पण झाले होते. तर मेहंदी लावल्याच्या नंतर ना खूप छान रिझल्ट आला होता. आता बघू किती दिवस कलर राहतो. तर या ताई तर म्हणत होत्या 1-2 महिने नाही जाणार म्हणून. शेवटी मी बघते आता कसं काय मला रिझल्ट मिळतो तर. पण पहिल्या वॉशमध्ये ना खरंच खूप छान केस झाले होते. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.